नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक पाणीमध्ये आपलं स्वागत। मी अजित चव्हाण। मान्सूनचं आगमन लांबलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्यात। गेल्या 3 वर्षात पावसाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती। यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला असला तरी तो खरा ठरेल की नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही, कारण 15 जून उजाडला तरी मान्सून काही आलेलं नाही। त्यामुळे शेतकरी पेरणी करायला धजावत नाहीत। तर हेच चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यात 6 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड केली जाते। यंदा जून महिना अर्धा उलटून गेला तरी पावसाचा पत्ताच नाही। आभाळ भरून येतं, मात्र पाऊस काही पडत नाही। त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावरचा विश्वास आणखीनच कमी झालाय। पावसाला उशीर झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग जमा होऊ लागलेत। गेल्या 2-3 वर्षात सुरुवातीला 1-2 पाऊस झाल्यावर पावसानं चांगलीच जडी मारली होती। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ आली होती। एवढं करूनही पीक हाती लागलं नाही, त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा झाला। मागचा अनुभव लक्षात घेऊन यंदा बळीराजा शहाणा झालाय। दमदार पावसाला सुरुवात झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं त्यानं ठरवलंय। 3 वर्षाचा मागचा अनुभव घेता चांगला 2-3 पाऊस झाल्यानंतर एक सलग असा भिज पाऊस चालू झाल्यानंतरच पेरणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार। कारण कसं का 2-3 वर्षाचा अनुभव का असा का पाऊस एक झाल्यानंतर मधल्या म्हणजे बराचसा गॅप देऊन पडला आणि दुबार पेरणीचं संकट ओढवलं। पावसाला सुरुवात झाली नसली तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या खतांचा आणि बियाणांचा साठा प्रत्येक तालुका पातळीवर तयार ठेवण्यात आलाय। लागवडीच्या आधी शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधून खतं आणि बियाणं घ्यावीत, मात्र जोपर्यंत पावसाला सुरुवात होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय। नाशिक जिल्ह्यात सोयाबीन, बाजरी, मका ही पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जात असून तांदूळ उत्पादकांनाही पावसाची प्रतीक्षा आहे। हवामान खात्याचा अंदाज जो होता की नॉर्मल मान्सून होईल, हा गृहीत धरून आपण सर्व खरीपाची तयारी केलेली आहे। शेतकऱ्यांना जे आवश्यक निविष्ठा लागतात, खतं असतील, बियाणं असतील, ह्या सगळ्या गोष्टींची आपण तजवीज केलेली आहे। दुर्दैवानं पाऊस लांबलेला आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे की आता तुर्तास कमीत कमी एक पाऊस होईपर्यंत त्यांनी पेरणीची घाई करू नये, म्हणजे आपल्या दुबार पेरणी वगैरेची अडचण आपल्याला येणार नाही। पावसाला उशीर झाल्यामुळे पावसाची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही। यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असला तरी आजची परिस्थिती पाहता हवामान खात्याच्या अंदाजावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। जोमदार पीक येण्याकरता जमिनीमध्ये ठराविक अन्नद्रव्यांचे घटक असणे अत्यंत आवश्यक असतं आणि हीच बाब लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं संशोधन करून द्रावणीय जीवाणूपूर्वक खतं शोधून काढली आहेत। ही खतं शेतकऱ्यांकरता वरदान ठरणार आहेत। जमिनीची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदा विज्ञान आणि कृषी रसायन विभागानं एक महत्त्वपूर्ण संशोधन केलंय। पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेल्या अन्नद्रव्यांचं जमिनीत प्रमाण वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारं द्रावणीय जीवाणूपूरक खत या संशोधकांनी शोधून काढलं असून त्याचा लहान मोठ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे। ही खतं बीज प्रक्रिया आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जमिनीत टाकता येतात। जीवाणू खतं म्हणजे उपयुक्त अशा जिवंत अथवा सुप्त अवस्थेतील जीवाणूंचं निर्जंतुक वाहकामध्ये केलेलं मिश्रण होय। विद्यापीठानं स्फुरद विद्राव्य खतं आणि जस्त विद्राव्य खतं, जीवाणू खतं ही संशोधित केलेली आहे आणि शेतकऱ्यांना द्रावणीय खताच्या माध्यमानं सीड ट्रीटमेंटसाठी, म्हणजे सीड ट्रीटमेंट किंवा बेणी प्रक्रिया किंवा ठिबकच्या माध्यमानं शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या अगोदर जी कॅरियर बेस्डची खतं होती, जीवाणू खतं, त्याची इफिशियन्सी खूप कमी होती। विद्यापीठानं संशोधन करून या जीवाणू खतांची इफिशियन्सी वाढवली आहे। जमीन ही जिवंत घटक आहे आणि त्यामध्ये जीवाणूंची वाढ झाल्याशिवाय शेतीची पोत सुधारत नाही। शेतीत जीवाणूंची संख्या वाढवण्याची गरज आहे। या जीवाणू खतामुळे अत्यंत कमी खर्चात जमिनीत जीवाणू वाढवणं सोपं झालंय। जीवाणू खत आणि रासायनिक खत एकत्र वापरल्यास पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते, तसंच पिकाची प्रत सुधारते, फळांना बियांना रंग येतो, फळांचा आकार वाढतो। की जर ही खतं वापरली, द्रवरूप जीवाणू संवर्धने आपल्या नियमित रासायनिक खतासोबत वापरली तर उत्पन्नामध्ये 15 ते 35% वाढ होते। शेतकऱ्याची मॅनेजमेंट जर चांगली असेल की वेळेवर खुरपणी, वेळेवर पेरणं आणि वेळेवर पाणी देणं, हे सगळं जर असेल तर आमच्या संशोधनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या शेतावर जे प्रयोग झालेले आहे त्या प्रयोगाच्या माध्यमांना असं आम्हाला आढळून आलं की 35% पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते। चांगलं पीक येण्यासाठी जमिनीत 17 प्रकारची अन्नद्रव्ये असणं आवश्यक असतं, मात्र महाराष्ट्रातील शेतजमिनीचा विचार केला तर त्यामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते, परिणामी पिकात घट होते। या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं तयार केलेल्या या द्रावणीय खतांमुळे ती कमतरता दूर होणार आहे।
आणि पर्यायानं त्याचे फायदे महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहेत. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांमध्ये केळीचं पीक घेतलं जातं. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने शेती केल्यास केळीच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळतं. नांदेड जिल्ह्यातील केळीकरता प्रसिद्ध असलेल्या अर्धापूरच्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं 3 एकरात 90 टन केळीचं उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर हे केळी पिकासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या परिसरात पिकणारी केळी अत्यंत चवदार असल्यामुळे इथल्या केळीला देशभरातून मोठी मागणी असते. अर्धापूरची केळी जास्त काळ टिकतात, त्यामुळेही या केळीला व्यापाऱ्यांची पहिली पसंती आहे. अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचं पीक घेतलं जातं. याच तालुक्यातील पारडी गावचे प्रगत शेतकरी गोविंद मरकुंडे हे त्यापैकीच आहे. त्यांनी बेड पद्धतीनं केळीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतलंय. आपल्या 12 एकर शेतीपैकी 3 एकर शेतीमध्ये त्यांनी केळीची लागवड केली. पारंपरिक पद्धतीऐवजी त्यांनी बेड पद्धतीचा वापर केला. त्यात टिश्यू कल्चर G9 ही रोपं त्यांनी लावली. ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यामुळं पाण्याचीही बचत झाली. 12 महिन्याच्या कालावधीत केळी काढणीला आली. नांगरटी केल्याच्या नंतर शेणखत शिपलं 9 ट्रॅक्टर 3 एकर शेतीमध्ये आणि मोगडा मारल्याच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर बेड रुटर मारलं. कारण का आपल्याला बेड मारायचं होतं. बेड पद्धतीने केळी लावल्या ती. बेड पद्धतीमुळे रुटर करून बेड मारून केळीची लागवड केली. G9चं रोप आणलं आणि रोपाची लागवड केली. बेड पद्धतीनं केळीची लागवड केली तर चांगलं उत्पन्न मिळतं. मरकुंडे यांनी अशाच पद्धतीनं केळीची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात बेड करण्याआधी नांगरणी करताना कुजलेलं शेणखत शिंपडून रोटर पद्धतीनं मिसळून घेतलं होतं. त्यानंतर 1.5 बाय 1.5चे बेड करून टिश्यू कल्चर G9 या रोपांची लागवड केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. 1 दिवस आड 4 ते 5 तास पाणी याप्रमाणे पाण्याचं नियोजन केलं. 11 ते 12 महिन्यात त्यांची केळी काढणीला आली. त्यांना एकरी 28 ते 30 टन याप्रमाणे 3 एकर शेतीमध्ये 90 टन केळीचं उत्पन्न मिळालं. यासाठी त्यांना जवळपास 2.25 लाख रुपये खर्च आला. अर्धापूरच्या केळीला चांगला भाव असल्यानं मरकुंडे यांना 10 लाखांचं उत्पन्न मिळालं. याला मागणी देशभरामध्ये आहे. दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, इंदोर असे या ठिकाणचे व्यापारी येऊन सन्या आणि केळीचं उत्पन्न म्हणजे भाव जर असेल समजा टिकून राहिला 1000 जर केळीला भाव जर टोटल केळी जाईपर्यंत 3 एकरमधल्या जर भाव मिळाला तर 3 एकरमध्ये 12 ते 13 लाख रुपये होऊ शकतात. बेड पद्धतीनं केळीची लागवड आणि ठिबकचा वापर केल्यास उत्पादन वाढतं आणि पर्यायानं जास्त उत्पन्न मिळतं हे मरकुंडेंनी सिद्ध केलंय. त्यामुळे केळीची लागवड करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अभ्यास करून लागवड केल्यास ती फायदेशीर ठरेल. केळीच्या उत्पादनामध्ये भारत हा जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे. योग्य पद्धतीने केळी पिकाचं नियोजन केलं तर त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं. आज आपण याच केळी पिकाबद्दल अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फलोत्पादन विभागाचे संशोधक डॉक्टर शशांक भराड यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर भराड साहेब, स्वागत तुमचं पीक पाणीमध्ये. महाराष्ट्रात साधारणतः कुठल्या जिल्ह्यांमध्ये हे पीक घेतलं जातं आणि त्याकरता जमीन कुठल्या प्रकारची आवश्यक आहे, काय सांगा? नमस्कार. नमस्कार. केळी हे आपल्या महाराष्ट्रातले एक प्रमुख पीक आहे आणि जगामध्ये केळीच्या उत्पन्नामध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र आणि मुख्यतः जळगाव आणि खानदेश प्रदेशातून भरपूर अधिक आणि उत्तम दर्जाचे आपण केळीचे उत्पन्न घेऊ शकतो. तसेच त्याचप्रमाणे बहुतेक जिल्ह्यामध्ये आपण केळीचं उत्पादन घेऊ शकतो. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि बहुतेक शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की बा केळी ही कुठल्या जमिनीत आपण घेऊ शकू. तर केळीसाठी सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा जो जमीन निवड करण्याचे जो निकष आहे तो आहे की यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन असावी. म्हणजे जर पाणी साचून राहिलं तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन निवड करावी. मध्यम प्रकारची जमीन ज्यामध्ये पाण्याचा निचरा कमी. दुसरं म्हणजे क्षारयुक्त जमीन
ही केळीसाठी अयोग्य समजली जाते. त्यामुळे ह्या दोन बाबीचा विचार करूनच आपण केळीसाठी जमीन निवड करावी. डॉक्टर भराड, केळी करता खताचं व्यवस्थापन करणं कशा पद्धतीने आवश्यक आहे? खतांची मात्रा काय असली पाहिजे? कुठल्या खतांची निवड केली पाहिजे? खत व्यवस्थापन आपण दोन प्रकारे करू शकतो. प्रथम म्हणजे मातीत मिसळून. जर आपल्याला मातीत मिसळून खत द्यायचे असले तर सुरुवातीला जेव्हा आपण शेत तयार करतो तेव्हा 50 टन प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 एकर मध्ये 50 टन हे चांगलेले शेणखत मिसळून द्यावे. त्यानंतर 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश प्रति झाड याची मात्रा द्यावी. त्याची विभागणी अशी करायची की स्फुरद आणि पालाश पूर्ण लागवड नंतर पहिल्या महिन्यात द्यावे आणि उर्वरित जे नत्र आहे म्हणजे 200 ग्रॅम नत्राचे 4 विभाग करावे. म्हणजे 50 ग्रॅम दुसऱ्या महिन्यात, 50 ग्रॅम तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात आणि 500 ग्रॅम 5व्या महिन्यात असे 200 ग्रॅमची विभागणी करून द्या. दुसरी जी पद्धत आहे ती अत्यंत चांगली, खताची मात्राही कमी लागते, उत्पन्नही वाढतं. ती म्हणजे ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करणे. त्यामध्ये आपण 4 विभाग केलेले आहे. पहिले म्हणजे वाढीची अवस्था जवळपास 16 आठवडे. त्यामध्ये 2.1 ग्रॅम प्रति आठवडी नत्र, नंतर 3.75 ग्रॅम स्फुरद आणि 2 ग्रॅम पालाश म्हणजे हे 16 आठवड्यापर्यंत प्रति आठवडा हे नियोजन करावे. त्यानंतर 12 आठवडे 6.2 ग्राम नत्र आणि 5 ग्रॅम पालाश. त्यानंतर नंतरचे 12 आठवडे म्हणजे 2.5 ग्राम नत्र आणि 4 ग्राम पालाश. आणि शेवटचे जे 4 आठवडे आहे जिथे आपल्याला फळांची चांगली म्हणजे केळीच्या घडाची आणि चांगली प्रत पाहिजे असते त्याकरता 3 ग्रॅम पालाश प्रति आठवडे शेवटचे 4 हप्ते अशी विभागणी करून द्यावी. आणि स्फुरद जे आहे याचा वापर करताना मुख्यतः मोनो अमोनियम फॉस्फेट या स्वरूपात दिले तर त्याचा अधिक फायदा होतो असे आढळून आलेले आहे. डॉक्टर भराड, केळीच्या लागवडी करता कुठला हंगाम फायदेशीर ठरतो, काय सांगाल? केळीची लागवड मुख्यतः 2 हंगामामध्ये करू. म्हणजे त्याची लागवड आपण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये करू शकतो. पण उत्पन्नाच्या आणि हवामानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर या विभागासाठी किंवा या भागासाठी मृग बहार हा अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारे. डॉक्टर भराड, आपण कुठल्या जातीच्या केळींकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असं मार्गदर्शन कराल? कुठल्या जाती उपलब्ध आहेत आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे वातावरण जे आहे त्या वातावरणानुसार जाती कुठल्या शेतकऱ्यांनी निवडाव्यात, काय मार्गदर्शन कराल? केळीमध्ये भरपूर प्रकारच्या जाती उपलब्ध आहे. त्यामध्ये मुख्यतः या भागातली बसराई, श्रीमंती, अर्धापुरी, नंतर जर आपण दक्षिण भारताचा विचार केला तर नेंद्रण, लाल वेलची, सफेद वेलची. पण मुख्यतः महाराष्ट्रामध्ये आणि सध्या जी मुख्य व्हेरायटी आहे ती आहे ग्रँड 9. या व्हेरायटीची उत्पन्न क्षमताही जास्त आहे, कमी कालावधीत येतो आणि त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये ही अत्यंत लोकप्रिय अशी व्हेरायटी आहे ग्रँड 9. मराठवाडा भागामध्ये काही भागामध्ये श्रीपंती आणि अर्धापुरी याची भरपूर प्रमाणात लागवड झालेली आहे. तर ह्या ग्रँड 9, श्रीमंती, अर्धापुरी आणि बसराई ह्या मुख्य केळीच्या जाती आपल्या विभागामध्ये येऊ शकतात. डॉक्टर भराड, खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती आपण केळी उत्पादकांना देताय. जगातला सगळ्यात मोठा केळी उत्पादक देश आपला आहे आणि उत्तम फळ, पोषणद्रव्य उत्तम असलेलं हे फळ कशा पद्धतीनं लागवड करावी, जमिनीची मशागत करणं याकरता कशा पद्धतीने आवश्यक आहे यावर बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतो. आणि ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर भराड यांच्याशी आपण बोलतोय. शेतकरी बंधूंनो, केळी बाबतीत डॉक्टर भराड, प्रत्यक्षात लागवड करताना, केळीची लागवड करताना खड्डे खोदून लागवड करणं योग्य आहे की चर खोदून लागवड केली पाहिजे? लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे? मशागती बाबतीत केळीच्या लागवडी आधीच्या काय सांगाल आपण?
केळीमध्ये लागवडीपूर्वी जी जमीन आहे ती स्वच्छ करून घ्यावी, काडी कचरा त्याचा साफ करून घ्यावा. त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 वखरणीच्या पाळ्या झाल्या की 2 पद्धतीने आपण लागवड करू शकतो. एक तर जे अंतर आहे आपलं 1.5 मीटर आणि 1.5 मीटर म्हणजे झाडातलं आणि ओळीतलं अंतर 1.5 आणि 1.5. तर या अंतरावर 50 म्हणजे अर्धा मीटर आकाराचे लांबी, रुंदी आणि खोली या आकाराचे खड्डे खोदून घ्यावे किंवा एक सरळ चर करावा आणि चरांमध्ये किंवा खड्ड्यांमध्ये प्रति झाड जवळपास 250 ग्रॅम निंबोळी डेप, 7 ते 10 किलो आपलं चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत आणि कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट यासारखी एखादं पावडर घेऊन त्यामध्ये मिसळून ती भरून टाकावी. म्हणजे त्यामुळे जे काही जमिनीतून रोग किंवा कीड आहे याचा प्रादुर्भाव कमी होतो. डॉक्टर बराड, केळीवरती कुठल्या प्रकारची कीड पडते, या किडीचं निर्मूलन कशा पद्धतीने केलं पाहिजे? रोग आणि कीड मध्ये मुख्यतः किडीमध्ये जे आहे सोंड किडी आहे, नंतर खोड किडी आहे, नंतर मावा आहे. ह्या प्रकारचे आपल्याला किडे आढळून येतात. तर मावा हा जो नुकसान करतो, पण त्याच्या व्यतिरिक्तही मावा याद्वारे काही विषाणूचा प्रसार होतो. तो आपल्याला कंट्रोल करणे किंवा त्याचं कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पर्णगुच्छ, नंतर सूत्रकृमी या प्रकारचेही काही रोग आढळून येले आहे. तर सूत्रकृमीसाठी जर आपण आपल्या शेतामध्ये कुठे झेंडूची लागवड केली तर तो त्याद्वारे नियंत्रित होऊ शकतो. आणि यामध्ये मुख्यतः स्वच्छता राखावी. त्याचप्रमाणे जे आपण काही बेनं म्हणा किंवा टिश्यू कल्चरचे जे रोपं आहे ते रोगमुक्त असावे ही काळजी घ्यावी. खरं डॉक्टर बराड, अधिकचं उत्पादन मिळावं याकरता कुठली खबरदारी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे? काय करता येईल केळी उत्पादक शेतकऱ्याला? केळीचं जर आपल्याला अधिक उत्पन्न घ्यायचं असलं तर सर्वात प्रथम योग्य जमिनीची निवड करावी, हवामानानुसार तुमच्या जातीची निवड करावी, कुठली वाण तुम्हाला घ्यायचं आहे त्याची निवड करावी. कारण कदाचित एक वाण हे दुसऱ्या विभागामध्ये जास्त उत्पन्न देत असेल तर तेच वाण आपल्या विभागामध्ये जास्त उत्पन्न देतं असं होणार नाही. म्हणून शक्यतोवर जमिनीची योग्य निवड, वाणाची योग्य निवड आणि त्याच नंतर 2 महत्वाचे केळीमध्ये मुख्यतः म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला अधिक उत्पन्न सहजासहजी मिळू शकतो. त्याचबरोबर आपल्याला प्रतवारी सुधारायची असली आज केळीच्या संदर्भामध्ये आपण खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधूंना केलं. वेळ आपली संपली, पण केळी उत्पादकांना आपल्या मार्गदर्शनानं मोठा लाभ होणार यात शंकाच नाही. आपण पीक पाणीमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार. शेतकरी बंधूंनो, पीक पाणीमध्ये आज इथंच. उद्या नवीन शेतीविषयक बातम्या आणि नवीन माहितीसह पुन्हा भेटू. पाहत राहा 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.